स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। नवीन जी काही अपडेट आहे ते अपडेट आर टी संदर्भात आपण हा जो व्हिडिओ बनवत आहे या संदर्भात आहे। तर आपण तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण नवीन बघत असाल तर त्याकरिता माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे काही नवीन अपडेट्स आहेत हे आपल्याला कायमस्वरूपी प्रथमतः मिळत जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आर टी 2024 जे काही प्रवेश आहे, ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया ही आजपासून सुरू झालेली आहे। तर पालकांनो, ज्या काही गोष्टी आपल्याला डॉक्युमेंट असो, कागदपत्र असो आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला कधीपासून चालू झालेली आहे आणि किती तारखेपर्यंत ही शेवटची डेट असणार आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आर टी 2024 ते 25 करिता पहिला वर्ग ते 8व्या वर्गाकरिता जे काही प्रवेश प्रक्रिया होती ती प्रवेश प्रक्रिया दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात व्हायची, परंतु यावर्षी काही कारणास्तव ते लेट झालेली आहे आणि ती आता एप्रिल महिन्यात सुरू झालेली आहे। तर ती आता जे काही प्राथमिक शिक्षण संचालनालय आहे आपलं महाराष्ट्र राज्याचं, त्यांचं परिपत्रक आलेलं आहे 15 तारखेला 15 एप्रिलला, आणि त्यांनी त्या परिपत्रकामध्ये अशा सूचना दिलेल्या आहेत की ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही कधीपर्यंत असणार आहे। तर ती ऑनलाईन प्रक्रिया ही 16 एप्रिल 2024 पासून तर 30 एप्रिल 2024 पर्यंत सुरू राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना। आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असणार आहे। तर याकडे आपण प्रामाणिकपणे लक्ष देऊन आणि लवकरात लवकर 15 दिवस ते 14 दिवस राहिलेले आहेत, या 14 दिवसामध्ये आपल्याला लवकर फॉर्म भरायचा आहे। 30 एप्रिलपूर्वी आपल्याला ही जी काही डॉक्युमेंट असणार आहेत यासाठी जी लागणारी डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो आहे। आधार कार्ड इम्पॉर्टंट आहे, नंतर रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे पालकाचा, त्यानंतर विद्यार्थ्याचा जन्मदाखला असणे इम्पॉर्टंट आहे। ही जी काही डॉक्युमेंट्स आहेत ही डॉक्युमेंट 30 तारखेच्या आत म्हणजे 30 एप्रिलच्या आत असलेली आवश्यक आहे। 30 तारखेच्या नंतर ग्राह्य पकडले जाणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही आर टी ईची प्रवेश प्रक्रिया आहे ही कोणासाठी आहे, तर ही आर टी ईची जी प्रक्रिया आहे किंवा आर टी ही जी काही 1ली ते 8वीचा जे काही प्रवेश आहे दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आहे, 1ली ते 8वी करता, आणि प्रवेश जो मिळाला जातो तो पहिल्या वर्गात मिळाला जातो। तर दुर्बल वंचित कोण मग, तर वंचित SC ST विजे A B C म्हणजे आणि त्यात NT मधल्या D पर्यंत ज्या काही कास्ट आहेत, नंतर SBC आहे, नंतर OBC आहे, या ज्या जातीतील जे काही विद्यार्थी असतील हे सर्व वंचित घटकामध्ये मोडतात, म्हणून या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया आहे। नंतर दिव्यांग असेल तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही योजना आहे। नंतर अनाथ असतील, अनाथ विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे। HIV ग्रस्त पालकांचे मुलं असतील त्यांच्याकरिता सुद्धा आहे। आणि जे काही वंचित आहे त्यांना उत्पन्नाची गरज नाही आहे, आणि जे आर्थिकदृष्ट्या मागास आहे अशांना 1 लाखाच्या आत आर्थिक उत्पन्न म्हणजे उत्पन्नाचा दाखला 1 लाखाच्या आत पालकाचं असणं गरजेचं आहे मित्रांनो। नंतर जे काही रहिवासी दाखला जो आहे, तर रहिवासी दाखल्यासाठी आपल्याला पुरावा काय लागेल, रहिवासी दाखला तर ग्रामपंचायतून मिळत नाही, रहिवासी दाखला नाही मिळत म्हणजे आपलं स्वयं घोषणापत्र मिळतं। जर आपल्याकडे नसलं उपलब्ध तर रेशन कार्ड असते, रेशन कार्ड नसलं तर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर वीज बिल तर असतेच, वीज बिलही नसेल तर टेलिफोन बिल असेल, टेलिफोन बिल नसेल तर पाणीपट्टी बिल जर असेल तर पाणीपट्टी बिल, प्रॉपर्टी टॅक्सची जी काही पावती असेल ते, घरपट्टी जर असेल घर टॅक्स पावतीचे ते, नंतर बँक पासबुक असेल तर बँक पासबुक प्रत्येकाकडे असते तर बँक पासबुक। आणि जर असे काही पालक असतील की भाड्याने राहत असतील तर अशा पालकांना भाडे करार जो काही असेल तो 11 महिन्याचा भाडे करार कागद आपल्याला तहसील कार्यालयातून किंवा दुय्यम निबंधकाचा असणं गरजेचं आहे। दुय्यम निबंधकाचा आपल्याला भाडे करार असणं गरजेचं आहे। आणि ही जी काही साईट असणार आहे ही साईट हे जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन आपण कॅफेमध्ये जाऊन ऑनलाईन जी साईट आहे ती सांगतो मी, student.maharashtra.gov.in। पुन्हा एकदा सांगतोय, student.maharashtra.gov.in या साईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तर पालकांनो, ही तारीख सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान। या 14 दिवसामध्ये आपल्याला
पूर्णतः विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे आहे आणि आपले कोणी नातेवाईक असतील, आपले कोणी मित्र असतील, त्यांच्या पाल्यांसाठी सुद्धा ही गोष्ट आणि हा जो व्हिडिओ आहे माझा हे शेअर करा, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी शाळेमध्ये शिकायला मदत होईल आणि त्यांची गुणवत्ता वाढेल. आणि याकरिता हा जो व्हिडिओ आहे माझा, हा व्हिडिओ कसा वाटला याकरता मला कमेंट बॉक्समध्ये आपण आपलं स्वतःचं मत व्यक्त करा आणि काही अडचणी असल्यास त्या आपण मला फोनद्वारे करू शकता, विचारू शकता. याकरिता हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत याचा लाभ व्हावा याकरिता शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.